प्रसन्न सर, मोदींच्या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचं धाबं दणाणलंय आणि अशातच आता दुसऱ्यांदा देखील सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतं असे थेट संकेत मोदींनी दिलेत. काय सांगाल? भक्ती, हा अतिशय महत्त्वाचा इशारा दिलेला आहे, गर्भित इशारा दिलेला आहे मोदींनी. ही मी तर आज अख्ख्या जपानच्या दौऱ्यातली सगळ्यात मोठी बातमी हीच असू शकते की 2017 मध्ये म्हणजे 30 डिसेंबरची मुदत 1000 आणि 500च्या नोटांची टळून गेल्यानंतर 2017 मध्ये किंवा त्याच्या पुढच्या वर्षामध्ये आणखी एक मोठी कारवाई होऊ शकते. मोदींनी याचा गर्भित इशारा दिलेला आहे आणि ज्या अर्थी इशारा दिलेला आहे त्याचा अर्थी नक्कीच त्याच्यामागे काहीतरी विचार झाला असेल. कदाचित तो सोन्यावर असेल, कदाचित तो प्रॉपर्टीवरती असेल, कदाचित काळा पैसा दडवण्याचे जे मार्ग आहेत त्याच्यावरती कदाचित स्ट्राईक करण्याचा हा विचार असू शकतो. मोदींनी केवळ 2च वाक्य वापरलेली आहेत, आपको ठिकाने लगाने के लिए और कुछ नहीं होगा इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता. याचा अर्थ असा आहे की आताच्या सर्जिकल आता जो ही काही कारवाई केलेली आहे 1500च्या नोटांवरच्या बंदीची, त्यानंतर पुन्हा असं काही होणारच नाही असं नाही, असं होऊ शकतं. याचे अनेक कंगोरे आपण बघू शकतो की काळा पैसा कशा कशा दडवला जाऊ शकतो. आज एक मोठी टीका झाली होती की नुसते नोटांवरती उपयोग काही होणार आहे का नोटांवरती कारवाई करून, कारण लोक पैशांमध्ये जमिनीमध्ये पैसे गुंतवतात, शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स किंवा स्थावर जंग मालमत्तेमध्ये पैसे गुंतवतात. जर का मोदींचा हा इशारा आपल्याला समजून घ्यायचा असेल तर याचा अर्थ कदाचित जमीन, सोनं किंवा अशा अन्य ठिकाणी दडवलेल्या काळ्या पैशावर सुद्धा कारवाई होऊ शकते. असा तर गर्भित इशारा मोदी देत नाहीत ना, हे बघावं लागेल. त्यामुळे आगामी दिवस अजूनही हे प्रकरण झाल्यानंतर पैसे मोदीने असे शब्द सुद्धा वापरले भक्ती की केवळ तुम्ही बँकेमध्ये पैसे टाकले त्यामुळे आता सगळं शांत झालं असं नाहीये, आमचं लक्ष आहे असं मोदी म्हणालेले आहेत. असं देखील मोदींनी यावेळी म्हटलं आणि 30 डिसेंबर नंतर ही कारवाई होणार आहे. नेमकी कुठली योजना मोदी आणू शकतात? भक्ती, प्रश्न परत विचारशील, मला ऐकायला नाही आला. मोदींनी असं देखील म्हटलंय की 30 डिसेंबर नंतर ही कारवाई होऊ शकते. नेमकं कोणती योजना मोदी आणू शकतात? भक्ती, मी जसं म्हणालो तसं या ही अशी कुठली योजना त्यांनी जाहीर केलेली नाही आहे. योजना अनेक प्रकारची असू शकते. काळा पैसा, आधीचा हा काळा पैसा हा काढून टाकण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा मार्ग आला तो म्हणजे 1500च्या नोटांवरच्या बंदीचा. त्यानंतर आता कदाचित ते सोन्यावरती कारवाई करू शकतात, ते स्थावर जंग मालमत्तेवरती अशी काही कारवाईची टाच आणू शकतात किंवा अशा अनेक प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये काळा पैसा साठवला जाऊ शकतो, त्यावरती ते विचार करू शकतात. आता मोदी अर्थातच हे जाहीर करणार नाहीयेत, पण आपण हे लक्षात घ्यावं, मोदींनी त्यांच्या आज बोलण्यामध्ये एक प्रकारे मॅपच मांडला. त्यांनी म्हणाले आधी मी बँकिंगची व्यवस्था आणली, जनधन योजनेच्या माध्यमातून बँक खाती ओपन करायला लावली, त्यानंतर मी इन्कम डिस्क्लोजर स्कीम आणायचा प्रयत्न केला. इतक्या संधी दिल्यानंतर आता जर का कोणी मागे पैसे ठेवले असतील तर त्याला मी काही करू शकत नाहीये. भक्ती, आपण याबद्दल बोलूया. शिवसेनेचे खासदार देसाई आपल्या सोबत आहेत. देसाईजी, अरविंद सावंत आपल्या सोबत आहेत. सावंतजी, मोदी असं म्हणतायत की इथेच या गोष्टी थांबतील असं नाही, आपको ठिकाने लगाने के लिए और आगे कुछ ऐसी कारवाई नहीं होगी इसका मी गॅरंटी नहीं दे सकता. काय म्हणाले यावर? मला त्यांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात कालच आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिलेली आहे. त्या माहितीत त्यांनी या सगळ्याला विरोध केलेला नाही. मूळ मुद्दा असा आहे की हे करताना त्याचे परिणाम पूर्णपणे लक्षात घेऊन सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी होती. आज तर देशामध्ये आणखीन वाईट परिस्थिती आहे. माझी आपल्या चॅनलला सुद्धा विनंती, आज बँकांच्या बाहेर जाऊन तुम्ही कुठेही जा, बँक, पोस्ट ऑफिस कुठेही जा, ज्या रांगा लागल्या आहेत भयानक, ते अशा प्रकारचे आडीबाडीचं स्वरूप आल्यासारखं चित्र देशामध्ये निर्माण होत आहे. ज्या सामान्य जनतेसाठी हा निर्णय तुम्ही घेताय तो काळा पैसा काढण्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही, परंतु दुर्दैवानं त्या रांगेत कुठलाही माणूस दिसत नाही, दिसतो तो फक्त सर्वसामान्य माणूस दिसतोय. आणि म्हणून त्याचे सगळे जे हाल होत आहेत, म्हणजे सर्व रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांचे हाल, खिशात पैसे नाही सुटे, आमचेच बँकेतले पैसे आम्ही विड्रॉ करण्यावर बंदी, म्हणजे मग बँकेत पैसे ठेवायचे कशाला? याचा अर्थ तुम्ही याची तरतूद पूर्णपणे केली नाही, म्हणून व्यवहार थंडावला, बाजार थंडावला, भाज्या विकत घेऊ शकत नाही. सावंतजी, मोदी आताची कारवाई तर सोडा, सावंतजी मोदी म्हणतायत की आपण आणखी असं काहीतरी करू शकतो, म्हणजे या आताच्या स्ट्राईक नंतर आणखी काहीतरी स्ट्राईक. असं आहे, मूळ मुद्दा असा आहे, तो जो त्यांचं तत्व आहे त्या तत्वाला कोणाचाच विरोध नाही ना, पण मुळात ज्या पद्धतीने आपण करताय ते भोगावं लागेल ना. पण शेवटी मूळ मुद्दा आता कोणीतरी सांगितलं 78 ला सुद्धा आम्ही केलं होतं, पण 78 साली मी नोकरी करत होतो, आमचा पगार 700-800 रुपये नव्हता. 1000 रुपयाची नोट कोण बघत होतो तेव्हा? आता सर्वसामान्य माणसाकडे 500-1000च्या नोट आहेत.
चलनामध्ये 100, 50, 20च्या नाणं तर नाहीच नाही. परवा तर तिकडे रेल्वेमध्ये टॉयलेटसाठी मुतारीसाठी 1 रुपया लावलं. 1 रुपयाचं नाणं कुठून आणायचं ते सांगा. ही जी दैनंदिन प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो आपण, ज्या डिफिकल्टीज येतात त्याचा कोणी विचार करणार आहे की नक्की. आता समजा एखादं कॅटररचा बिझनेस आहे, त्याच्याकडे जी मुलं काम करतात जेवण बनवणारी, भांडी धुण्यापर्यंतची, त्यांना कॅश पेमेंट करावी लागते. तर त्याला कॅश पेमेंट करा, तू करणार कुठून? विड्रॉ करू देत नाही. अर्थात अरविंद सावंतजी, तुम्ही शिवसेनेने सामान्य लोकांचीच एक प्रकारे मनातली भावना बोलून दाखवलेली आहे, पण मोदींचा एकूण स्टान्स बघता ते इतक्या लवकर इथेच थांबतायत असं दिसत नाहीये. मोदी अजूनही म्हणतायत की यापुढे सुद्धा काही होणार नाही याची खात्री नाही. धन्यवाद सावंतजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर काळा पैसा रोखण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000च्या नोटाबंदीचा निर्णय घेतलाय. दरम्यान मोदींनी जपान दौऱ्यात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. लेकिन कुछ लोग सोचते होंगे कि 30 दिसंबर के बाद तो मैं आज फिर से यहां ऐलान करना चाहूंगा कि ये स्कीम पूरी होने के बाद दूसरा कुछ आपको ठिकाने लगाने के लिए नहीं आएगा, इसकी गारंटी नहीं है. नक्कीच. तर काळा पैसा रोखण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा या चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान दुसऱ्यांदा देखील असं सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतं असे थेट संकेत जे आहेत ते नरेंद्र मोदींनी दिले आहेत. जपान दौऱ्यावर ते बोलत होते. जपान दौऱ्यावर नरेंद्र मोदी आहेत आणि यावेळी त्यांनी तिथल्या भारतीयांशी संवाद साधला आणि यावेळी भ्रष्टाचाऱ्यांना प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल असं देखील त्यांनी म्हटलंय. तर 30 डिसेंबर नंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांना ठिकाणावर आणण्यासाठी दुसरी योजना येणार नाही याची हमी नाही असं सांगत मोदींनी अजून कडक निर्णय घेण्याचे थेट संकेत दिले. जपान दौऱ्यावर ते बोलत होते आणि देशाच्या गरिबांनी श्रीमंती दाखवली आणि श्रीमंतांची गरिबी तर खूपदा पाहिली आणि हे खूप मोठं स्वच्छता अभियान आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.